वंदनीय महाकारुणी विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या या पवित्र स्थानाला आम्ही भेट देत आहोत. ही काही मौल्यवान असे त्यांचे जीवनवरती आधारित अतिशय सुंदर अशा मूर्ती येथे आपल्याला बघायला मिळणार आहे. पुरातन काळातील अश्व, धातू, नाणी तसेच गौतम बुद्धांवर जीवनावर आधारित या सर्व अशा कलाकृती येथे निर्माण केलेल्या आहेत. जेवढं पाहाल तेवढं कमी आहे. बुद्धांच्या काळात त्यांच्या जीवनावर आधारित असे बरेचसे प्रसंग या ठिकाणी अधोरेखित केलेले आहेत. ओके, दिस इज ब्युटिफुल प्लेस. सांचीचा स्तूप देखील येथे निर्माण केलेला आहे. सांचीवर आधारित बुद्धांचा अस्थि या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे देखील सांचीचा देखील एक स्तूप दाखवण्यात आलेला आहे. त्याची कलाकृती अतिशय सुंदर आहे. पूर्ण एक राऊंड मारला तरी तुम्हाला जे सांचीचं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे असे परिवर्तन करून मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. कलाकृती बघू शकता. ही कलाकृती जर आपल्याला आवडली असेल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि इथे भेट द्या. आणि एक वेळ अवश्य या आमच्या ह्याला भेट द्या. इथे येण्यासाठी आपल्याला विजयवाडावरून गाड्या आहेत आणि भरपूरसं असं इथे आपल्याला भरपूर बघायला भेटेल. आमचे बेस्ट प्रबोधन मंच या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. त्यांच्या देखील आम्ही स्वागत करीत आहोत. बेस्ट प्रबोधन मंचाच्या बद्दल सांगायचं तर त्यांनी अनेक ठिकाणी अशा सहली केलेल्या आहेत. ते आमचे केदारे साहेब असो किंवा गांगुडे साहेब असो यांच्या आधिपत्याखाली तिथे आम्ही नेहमीच अशा सुंदर अशा ठिकाणी आमची सहल काढत असतो. आणि ह्या ज्या बौद्धरूपी जे तंत्र आहे, सगळं ज्या वेगवेगळ्या कलाकृती आहेत त्या आम्ही आपल्यासमोर मांडत असतो. त्या बघण्याला इतकी आकर्षकता आहे की तेथे माणूस अर्धा एक तास खेळून जातो, बघत असतो की या ज्या कलाकृती आहेत त्या कशा काय बनवल्या असतील आणि इतके डिझाईन बारीक असतात की माणूस तो बघता बघता मन मोहून जातो आणि त्याला 4 तास जरी तिथे उभे राहिले तरी ते भरून मन भरून ते कलाकृती बघत असतात. मी पुन्हा एकदा आमच्या केदारी साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि आमच्या गांगुडे साहेबांचा देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या अशा सुंदर अशा कलाकृती त्या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत आणि आमचं जे आयुष्य आहे ते सार्थक केलेलं आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला नसेल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय भीम, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय विजयवाडा, जय विजयवाडा, आंध्र प्रदेश. जय आंध्रा, जय आंध्र प्रदेश, विजयवाडा. थँक्यू. नदी आहे ना पलीकडे. तिकडे जायचं. पाठीमागे कृष्णा नदी. ही आपण स्टॅच्यू मस्त आहे बघा. कृष्णा नदीच्या जवळ चला उतरूया. हे स्पॉट आहे. खूप सुंदर असं स्पॉट आहे. इथं घेऊ ना. हे तुम्ही बघू शकता इथे गौतम बुद्धांची मूर्ती खूपच मोठी आहे. हा इथं आहे ना स्वामी, या इथं बसू. खाली सगळे भेटतील आपल्याला. लोक पण बघतील. तिथं ऊन आहे, इथं घेऊ. अहो गेटच्या मध्ये आतमध्ये, तिथं बाहेर नाही. इथं नको. नाही लोक नाहीत ना, हे खाली गेले सगळे. लोकांना कुठे बाकी पाठीमागे कृष्णा नदी आहे. जय भीम बोला. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. आमच्याकडे करा. जय भीम साहेब, जय भीम. व्हेरी गुड. सर्वांनी एक वेळ इथे अवश्य भेट द्यावी.
खूप सुंदर असं स्टॅच्यू आहे. बुद्धाचा स्टॅच्यू. बुद्धांचा स्टॅच्यू आहे. खूप मोठा स्टॅच्यू आहे. जर कोणाला इथे यायचे असल्यास, हे आहे आंध्र प्रदेशमध्ये. विजयवाडा स्टेशनला उतरायचं. विजयवाडा स्टेशनवरून इथे यायला बसेस असतात. तरी ज्यांना यायचं असेल त्यांनी नक्की या आणि इथे अवश्य भेट द्या. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.